जीवनाची मी झाले शिल्पकार, माझ्या जीवनाची मी झाले शिल्पकार, उमेदच्या सोबतीने झाली स्वप्ने साकार, घेण्या उंच भरारी आकाश मिळाले, मला पंख मिळाले, ओ मला पंख मिळाले, ओ मला पंख मिळाले, मला पंख मिळाले. नमस्कार, मी निलेश पवार, तालुका निवडणूक परिषदचे उमेद महाराष्ट्र ग्रामीण निवडणूक पंचायत समिती कराड. उमेद अभियानांतर्गत कस्तुरी महिला प्रभाग संघाने खास नवरात्री निमित्त कस्तुरी महिला प्रभाग संघातल्या सैदापूर प्रभागातील 9 गावातील नवदुर्गांचा ज्यातही स्वतःचं अस्तित्व निर्माण उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं करत आहे, त्यांचे उद्योजकाची ओळख संपूर्ण प्रभागातील तसेच तालुक्यातील विविध गावातील महिलांच्याकडून पोचावी या मुख्य उद्देशाने या नवदुर्गांचा सन्मान पृथ्वी न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करीत आहोत. नवासमाची गावातील मनीषा खोचरेताई आहे, त्यांनी जानाई देवी नाश्ता सेंटर सुरू केलेलं आहे. महालक्ष्मी समूहातील त्या ताई आहेत. दुसरे आपले नवदुर्गा आहेत पार्ले गावातील प्रतिभा नांगरेताई, यांनी प्रेरणा स्नॅक्स सेंटर सुरू केलेलं आहे. प्रेरणा समूहामध्ये ताई काम करत आहेत. त्याचबरोबर हजारमाची गावातील श्रद्धा कोरडेताई आहेत, त्यांचा देखील सिजनेबल व्यवसाय आहे. अंबिका समूहाच्या माध्यमातून ते स्वतःचा उद्योग व्यवसाय वाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. हजारमाची गावातील आपल्या दुसऱ्या रेहना सय्यदताई आहेत, त्यांचा देखील पाणीपुरी भेळ सेंटर हजारमाची गावामध्ये आहे. यशस्वी समूहातून त्यांनी देखील आपल्या व्यवसायाची सुरुवात उमेदच्या माध्यमातून केलेली आहे. आपल्या बनवडी गावातील शुभांगी धुमाताई आहेत, त्यांचं देखील संविधान समूहाच्या माध्यमातून ब्युटी पार्लरचा व्यवसाय यशस्वीपणे त्या करीत आहेत. राजमाची गावातील शिवशाही समूहातील गौरी पिसाताई आहेत, त्यांचं देखील साईनाथ स्पोर्ट्स या नावानं त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात केलेली आहे. त्यांचा व्यवसाय देखील यशस्वीपणे आज सुरू आहे. गोवारे गावातील आपल्या नीता थोराताई आहेत, त्यांचा देखील कुरडया पापड व्यवसाय आहे आणि त्या तुळजाभवानी समूहामध्ये कार्यरत आहे. तसेच सैदापूर गावामधील देखील गीताताई गावानी आहेत, त्यांचा देखील मसाल्याचा व्यवसाय असून मोहिनकर मसाले या नावानं उमेदच्या सहकार्यानं PFME कर्जाच्या माध्यमातून त्यांनी देखील आपली मसाल्याच्या माध्यमातून एक चांगली ओळख तयार केलेली आहे. सैदापूर गावामधील देखील अर्चना सावंके ताई आहे, त्यांनी देखील प्रधानमंत्री कृषी खाद्य उन्नयन योजनेअंतर्गत हर्षवीर केक बिस्किट अँड कुकीज या नावानं त्यांनी देखील व्यवसायाची सुरुवात केलेली आहे आणि प्राथमिक स्तरावरचा व्यवसाय आज मोठ्या स्वरूपात सुरू करीत आहोत आणि त्यांचं येत्या विजयादशमीला देखील आपण उमेदच्या माध्यमातून मोठ्या स्वरूपामध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यांच्या देखील व्यवसाय वाढीसाठी उमेद तसेच PFME योजनेचं सहकार्य त्यांना लाभलेलं आहे आणि त्यांनी देखील इतर महिलांच्या पुढं सैदापूर गावातील एक आदर्श निर्माण केलेला आहे. या सर्व ताईंनी कस्तुरी महिला प्रभाग संघांतर्गत प्रभाग समन्वयक ऐश्वर्या कुंभारताई असतील, अध्यक्ष साधना जाधवताई असतील, प्रतीक्षा जाधवताई असतील, या सर्व पदाधिकारी आणि केडरताईंच्या सहकार्यानं त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात उमेद अभियानांतर्गत सुरू केलेली आहे आणि सर्वांनी अतिशय यशस्वीपणे त्यांनी व्यवसाय सुरू करून दाखवलेले आहे आणि त्यांची प्रेरणा आणि स्फूर्ती घ्यावी या मुख्य उद्देशाने कस्तुरी महिला प्रभाग संघाने नवदुर्गांना खऱ्या अर्थाने नवरात्रीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या व्यवसायाची यशस्वी कहाणी सर्वदूरपर्यंत पोचावी या मुख्य उद्देशाने त्यांनी नवदुर्गांचा सन्मान करायचं ठरवलेलं आहे. तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती कराडच्या वतीनं देखील कस्तुरी महिला प्रभाग संघाच्या सर्व टीमचं आणि त्यांच्या सर्व केडरताईंचं मी खऱ्या अर्थाने कौतुक करतो आणि या ताईंचा आदर्श घेऊन कस्तुरी महिला प्रभाग संघातील इतर ताईंनी देखील प्रेरणा घेऊन आपली स्वतःची उपजीविका उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून बळकट करून खऱ्या अर्थाने लखपती दिदी होण्याचं जे स्वप्न आहे ते साकार करावं याकरता मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी ऐश्वर्या कुंभार,
प्रभाग समन्वयक सैदापूर जिल्हा परिषद गट. महाराष्ट्र राज्य ग्रामीण विमुक्ती अभियानाअंतर्गत कस्तुरी महिला प्रभाग संघाची स्थापना करण्यात आली आहे. सदर ग्राम संघाच्या प्रभाग संघाच्या माध्यमातून एकूण 10 गावं आणि त्याचबरोबर 11 ग्राम संघ समूह 296 समूह आणि त्याचबरोबर एकूण 3024 महिलांचं संघटन आपण प्रभाग संघाच्या माध्यमातून केलेलं आहे. प्रभाग संघाच्या माध्यमातून आपण महिलांना आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी महिलांना समूहात येऊन त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांना वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करणे, आरोग्य, शिक्षण वगैरे ह्या गोष्टीवर मार्गदर्शन करणे, याबाबत आपण त्यांना मार्गदर्शन करत असतो. त्याचबरोबर त्यांच्या आर्थिक उलाढाली, त्यांना आर्थिक ह्याची व्यवस्थापनाची सवय लागावी यासाठी पण आपण त्याबाबत त्यांना मार्गदर्शन करत असतो. ह्याच्यामार्फत विशेष करून CRP, FLCRP आणि कृषी सखी हे गाव स्तरावर काम करत असतात, ज्यामध्ये आपण उपजीविका आणि महिलांना आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी ज्या वेगवेगळे विषय आहेत त्यासाठी त्यांना त्या माध्यमातून आपण प्रयत्न करतो. त्याचबरोबर आपण शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, ज्यामध्ये आपण कृती संघ म्हणजे लखपती दिदी म्हणा, आता केंद्र सरकारचा माननीय पंतप्रधान मोदी यांचा मोठा विषय आहे की लखपती दिदी, की ज्यामध्ये आपण साधारण मागच्या वेळेस 251 महिला लखपती दिदी केलेल्या आहेत. या चालू वर्षात आपल्याला साधारण 212 महिला लखपती दिदी करण्याचं उद्दिष्ट आहे. त्यानुसार आपण महिलांना लखपती करण्यासाठी त्यांना एक नाही तर साधारण 3 व्यवसाय चालू करण्यासाठी आपण मार्गदर्शन करतो. मग त्याच त्यांच्या रिलेटेड असाव्यात की ज्या उपजीविका शेती रिलेटेड, शेती नॉन शेती रिलेटेड आणि इतर या पद्धतीने आपण त्यांना प्रशिक्षण देत असताना त्यांना लखपती देण्याचा आपण टास्क हा पूर्ण करत असतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना आहेत शासनाच्या, ज्यामध्ये आपण कृती संगम साधून पंचायत समितीच्या तहसीलदार कार्यालयात वगैरे ज्या योजना आहेत त्याचा कृती संगम साधून आपण त्या महिलांपर्यंत खाली पोहोचवण्याचा आपण या अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर महिलांनी जे आर्थिक बँकेचं वगैरे आर्थिक सहाय्य घेऊन जे स्वतःचे व्यवसाय वगैरे चालू केले त्यांना व्यवसाय उभारण्यासाठी आपण या माध्यमातून प्रयत्न करत असतो. आणि त्याचबरोबर आता आपण यावेळेस नवदुर्गा हा विशेष आपण अभियान राबवलं की समूहाच्या मार्फत आर्थिक सहाय्य घेऊन, त्याचबरोबर जो प्रभाग संघाला CIF दिलेला आहे त्यामार्फत कर्ज घेऊन महिलांनी त्यातनं छोटे मोठे व्यवसाय चालू केले आहेत आणि त्यांना ह्याला पाठबळ देण्यासाठी आणि त्याचबरोबर इतर महिलांनीही त्यांचं हे घेऊन आदर्श घेऊन व्यवसायात उतरावं यासाठी आपण त्या नवदुर्गा हा विशेष आपण कार्यक्रम ह्या माध्यमातून आपण राबवलेला आहोत. मी उज्ज्वला ज्ञानेश्वर शिरसाट, सैदापूर. मी कस्तुरी प्रभाग संघाची सचिव आहे. आमच्या ह्या कस्तुरी प्रभाग संघातून जे आम्ही महिलांना ज्या व्यवसायासाठी त्या व्यवसायाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे, स्टॉल लावणे हे काम आम्ही आमच्या प्रभागामार्फत करत असतो. त्यासाठी आम्हाला आमचे तालुका प्रमुख आहेत निलेश पवार सर, त्यांचं आम्हाला मार्गदर्शन असतं आणि आमच्या कुंभार मॅडम यांचं पण आम्हाला मार्गदर्शन असतं सगळ्यांना. आणि आमच्या कस्तुरी प्रभाग संघाच्या अध्यक्ष साधनाताई यांचं पण आम्हाला मार्गदर्शन असतं. माझं नाव साधना संदीप जाधव, सैदापूर. मी कस्तुरी महिला प्रभाग संघाचे अध्यक्ष आहे. मी धन्यवाद मानते महाराष्ट्र शासन उमेद अभियानाचं की त्यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी, जे तळागाळातल्या महिला आहेत त्यांना सक्षम करण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवतात. आमच्या कस्तुरी प्रभाग संघातर्फे आर्थिक सहाय्य तर देतात, पण मानसिक आधार महिलांना दिला जातो. त्याविषयी पण धन्यवाद मानते मी सगळ्या टीमचं. आम्ही एकजुटीने सगळी टीम म्हणजे कृषी सखी असो, CRP असो, प्रेरिका असो किंवा FLCRP आणि आमच्या खास मॅडम ऐश्वर्या मॅडम, माननीय निलेश पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रभाग संघ आम्ही उत्तमरित्या चालवतो. नमस्कार, मी प्रतीक्षा नितीन जाधव, बनवडी, कस्तुरी महिला प्रभाग संघ सैदापूरची कोषाध्यक्ष आहे. महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या उमेद अभियानामुळे मध्ये सक्षमीकरण करण्यासाठी चांगले व्यासपीठ आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे आणि उमेद अभियानाचे मी विशेष आभार मानते. मी शिरोमणी प्रशांत नांगरे, राहणार बनवडी. मी कस्तुरी महिला प्रभाग संघाची आर्थिक साक्षरता सखी म्हणून काम करते. आज आम्ही उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय उभारणे असेल किंवा व्यवसायातून मिळणारे मार्गदर्शन असेल, ज्या शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतील, या योजनेचं महिलांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं कस्तुरी महिला प्रभाग संघाचं आहे. यातून महिला कशा सक्षम होतील हे आम्ही ज्या ज्या योजना असतील
अगदी प्रशिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही ह्या गोष्टी महिलांना वेळेवर देत असतो. म्हणजे बँकेकडून ज्या अडचणी असतील, बँकेच्या ज्या योजना असतील, ज्यातून मिळणारा जो कर्ज प्रस्ताव असेल किंवा आर्थिक समावेशन ह्या गोष्टी असतील किंवा आम्ही जो प्रभाग संघाकडून मिळणारा CIF असेल किंवा सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून मिळणारी माहिती असेल, ज्यातून महिलांना 35% सबसिडीतून जेवढे शक्य होतील तेवढे त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवून महिलांना आज आम्ही उद्योजिका किंवा आज जे महाराष्ट्र शासनाने लखपती दीदी योजनेचा जो प्रकल्प राबवलाय त्यात आम्ही त्यांना पुरेपूर उतरवण्याचा प्रयत्न करत असतो. मी सौ पूनम राहुल जावळे, राहणार बनवडी, कस्तुरी महिला प्रभाग संघ सैदापूर येथे प्रेरिका म्हणून कार्यरत आहे. आम्ही महिलांचे संघटन करून महिलांना बचतीचे महत्त्व पटवून दशसूत्रीच्या नियमानुसार समूहाची बैठक घेऊन महिलांमध्ये आरोग्याविषयी काळजी घेणे, शिक्षणाविषयी जागरूकता तसेच सामाजिक प्रश्न, ग्रामपंचायतीशी सहभाग, शासनाच्या योजना, शाश्वत उपजीविका, महिलांची उपजीविका तयार करण्यासाठी बँकेकडून मिळणारे अर्थसहाय्य, व्यवसायासाठी लागणारे प्रशिक्षण व व्यवसायाचे मार्केटिंग या सर्व गोष्टी करण्यासाठी महिलांना प्रोत्साहन करतो.